पहिला चेंडू तेज तर्रार आणि यावेळेला मात्र लिडिंग एज सरळ रोहित नागोजी यांच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक फलंदाज बाद. बोर्ली संघाच्या प्रथम गोलंदाजी करताना बघतोय आपण आणि पहिल्या चेंडूवर हादरा दिला जातोय. मोठी विकेट या ठिकाणी सुजय पावशे, एक जबरदस्त असा हा क्रिकेटर आपण बघतोय. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते अलिबाग तालुक्यामध्ये, असा हा सुजय पावशे पहिल्या चेंडूवर बाद होतोय. नंतर आपण बघतोय मुरुड तालुक्यातील एक जबरदस्त असं क्रिकेटर मयूर पाटील, कोरलई गावचं बिलॉंग करत आहे. तो गोलंदाजीला आलेला आहे, आता फलंदाजीसाठी आलेला आहे मयूर पाटील, वन डाऊन बॅटर. बघूया कशा पद्धतीने तो आता पडती बाजू सावरणार आहे, कारण एक फलंदाज महत्त्वपूर्ण माघारी परतल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आता मयूरच्या खांद्यावर आलेली आहे. मयूर आणि त्याचा साथीदार राहुल धसाडे यांची जोडी मैदानात आहे. जास्तीत जास्त धावा त्यांना जमवाव्या लागतील, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच अभी नाही तो कभी नाही आहे. आणि प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाचा एक लौकिक आहे की ते खालून वरती पुन्हा जातात. पहिला पराभूत झाले तरी त्यांच्याकडे क्षमता आहे. हा हा क्या बात है, पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट. आगोपाठचे दोन चेंडू मुन्ना गुडलेन स्पॉटवर टप्पा पडले आणि हलकेच समोरून चेंडू आउटस्विंग पद्धतीचे झाले. त्याच्यामुळे दोन्ही मोठ्या फलंदाजांना माघारी परतावं लागलेलं आहे. प्रत्येक चेंडूला सॉफ्ट डिसमिसल. क्या बात आहे, 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. दोन्ही संघ प्रतिनिधी पाठवा 12वा खेळाडू, अन्यथा जरी गुणलेखकांमध्ये तरी सुद्धा फेरफार होत नाही आहे. परंतु जर आपण असं मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी जर अडचण आली आणि दिलं नाही तर मात्र हे होईल. या दोन्ही संघाच्या खेळाडूंना 12व्या खेळाडूंना विनंती आहे या, कारण आमचे गुणलेखक अतिशय जबरदस्त आहेत, त्यामुळे काय गुणलेखनात फेरफार होणार नाही आहे. फक्त एक जी पद्धत आहे ना ती हवी आहे. यस, नवीन बॅटर येतोय हर्षल सोडेवाला. सोड्यांचा खूप महागडा होत चाललेला आहे. टायमिंग लावलेला आहे आपल्याकडे, जर थोडासा वेळ जास्त झाला ना तर आपण त्यांनाच दंड देऊ. 2-0 बदलल्यावर प्रणव सुरेकर इज ऑन अ हॅट्रिक. हर्षद सोडेवाले फलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळेला ऑन हॅट्रिक. चांगलेच चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतो सर्वश्रेष्ठ रक्षक आबू रोहित नागुजी यांचा वेध घेतोय. कमालीची गोलंदाजी. सलग ते 3 चेंडू निर्धाव. मुन्ना, हे सोडेवाले बाटलीवाले ही नावं जी आहेत ना शक्यतो पारशी जातीमध्ये आपल्याला बघायला येतात. पारशी समाजामध्ये बाटलीवाला, तंगूसवाला. परंतु पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोडेवाला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. एक धाव होणार यात कोणतीही शंका नाही आहे. पंचांचा इशारा येतो, इट्स अ लेग बायज. अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव निघते. परंतु प्रणव सुरेकरची गोलंदाजी आहे ना ती खेळायला खूप अवघड चाललेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय हर्षद सोडेवाला. 2 चेंडू खेळला, एकही धाव त्याच्या माध्यमातून अद्याप निघायला मिळालेली नाही. यावेळेला पुन्हा एकदा प्रणव षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकला बॅटर पण पाहतोय राहुल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू पुन्हा एकदा बुचकाला टाकतोय फलंदाजाला. काहीच बॅकफुटवर आणून ठेवतोय गोलंदाजी करणारा संघ. यावेळेला चांगली गोलंदाजी. पहिल्याच षटका पण बघतोय 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि फक्त एक धाव धावफलकावर आहे, ती पण लेगबायच्या स्वरूपात. फलंदाजांना अजून अंदाज आलेला नाहीये की कशा पद्धतीने धावसंख्या काढायची आहे. पहिला सामना हारल्यानंतर दोन्ही संघ अतिशय पेटून उठलेले आहेत, त्यांना माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. परंतु शेवटच्या चेंडूवर चांगला अटेम्प्ट केला जातोय, चेंडू जातोय, 1 बाउन्स नाही तर सीमा रेषा पार, षटकार.
आडेने मात्र शेवटच्या चेंडूवर 5व्या चेंडू डॉट गेल्यानंतर शेवटचा चेंडू त्याला खेळण्याची पुन्हा संधी मिळाली आणि त्यावर एक रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि आपल्या संघाला जो संपूर्णपणे बॅकफुटवर गेला होता ना त्याला थोडंसं बाहेर आणलेलं आहे. 6 धावा गेलेल्या आहेत. जो दबाव निर्माण झाला होता तो नाहीसा केलेला आहे. आता मात्र हर्षल सोडेवाला आणि राहुल धसाडे यांच्याकडे दोघांकडे ती क्षमता आहे ना, त्या क्षमतेला जागून धावा जमवाव्या लागतील. पहिलं षटक समाप्त. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक वाईडच्या स्वरूपामध्ये, एक लेगबायच्या स्वरूपात आणि एक षटकाराच्या स्वरूपात. अशा प्रकारे 7 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रफुल्ल अँड निलेश वॉटर स्पोर्ट्स संघाकडून बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे श्री बंधू भोईर 11 मी पुन्हा एकदा स्वागत करतोय सन्माननीय श्री चंद्रशेखर भोईर यांचं, जे यूट्यूबच्या माध्यमातून मॅचेस बघतायत. तिथे पुण्याला बसून तिथे अतिशय आरामात मॅच बघतायत, परंतु त्यांचा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गक्रमण करतो. जय सुरेकर. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू कट केलेला आहे. पिच कट करताना बघतो आपण या ठिकाणी गल्लीच्या पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात एक धाव झाली होती. बघता बघता एकाच धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईक रोटेट करतात. धावसंख्या झालेली आहे 8 धावा, 8 रन्स. रोहित बॅटरचं नाव विचारा नॉन स्ट्राईकला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलवतोय. फलंदाज जागेवरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परिणाम काय तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसवलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे 8 धावा. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू, यावेळेला डॉट चेंडू प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय. प्रफुल्लजी बाणकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यासाठी आपली बॅट ला वजन करावे लागेल. चेंडू सीमा पार पाठवायचा आहे तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज जय सुरेकर कर्णधार. यावेळेला मात्र टॉप एट लागतोय. रोहित नागोजी आबू चेंडू सोडतायत. त्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय यश सरतांडेल. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. हर्षद सोडेवाला जर नक्कीच पाठवला असताना तर काहीतरी कामगिरी त्यांनी केली असती, कारण त्याच्याकडे ती किमया आहे. आणि आता मात्र नाराज करतायत दोन्ही बॅटर. रनांची आवश्यकता आहे पण काय गोलंदाजी करतोय स्वतः कर्णधार जय सुरेकर. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, मोठा चाबुक स्ट्रोक. चेंडू गेलाय मिड ऑन बाउंड्री लाईन, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. प्राइज आहे. फलंदाज यश सरतांडेल. चांगली फलंदाजी. दोन्ही षटकांच्या शेवटच्या चेंडूवर एक एक षटकार आल्यानंतर धावसंख्या बघितली आपण तर धावफलकावर 15 धावा लागलेल्या आहे. 7.5ची सरासरीने धावसंख्या पुढे पुढे जात आहे. परंतु आता मात्र 2 षटके उरलेली आहेत. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करून कमीत कमी 40+ धावा बनवणे हे एक चॅलेंजेबल धावसंख्या होऊ शकते. 40च्या वर धावा काढणं अतिशय अत्यावश्यक आहे. आपण बघतो या ठिकाणी आमच्या सभामंडपात कालसुद्धा आणि आजसुद्धा पंचायत समितीचे सन्माननीय माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. गजाननजी बुंदके अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व, आमच्या गावामधील एकदम हँडसम मॅन म्हणून ज्यांची गणना केली जाते असे गजाननजी बुंदके आमच्या समवेत या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार.
गेंदबाजी के लिए गेंदबाज तेज डैला, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेज डैला. ओहो, यावेळेला खाली राहणारा चेंडू फलंदाजाला बुचकल्यात टाकतोय तेज डैला. आज मुरुड प्रीमियर लीग आपण पाहिली तर त्याच्यामध्ये तेज डैला असतील, मयूर पाटील असतील, चांगली किमया करणारे दोन्ही खेळाडू दोघांच्या विरोधात आपण पाहतोय. तेज डैला एक उत्कृष्ट खेळाडू आपण बघतो या ठिकाणी बोर्ली संघाचा. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता, परंतु काय घडतोय बघा मैदानामध्ये. एक धाव झाली, दुसरी धाव काढण्याचा नाही, एकच धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु पहिला रनआउट होण्याचा प्रयत्न बघतोय, परंतु तोच आहे दोन्ही साईडला. बघूया, पंचांचा इशारा थर्ड अंपायरला पाचारण केले जाते धावचेसाठी. थर्ड अंपायर कम प्लीज. प्रवीणजी आंध्रे प्लीज काम. आले आपल्याकडे बारी आली, आली आता तुझी बारी आली. ये ये. नाही दिलेला आहे, नाही घेतले तुम्हाला, पण तुम्हाला ना आराम दिलेला आहे. पुन्हा एकदा पंचांनी आऊट दिलेला आहे. फलंदाज राहुल धसाडे यांना बाद केलेल्या 7 धावा काढल्या. वैयक्तिक कमीत कमी 6 चेंडू आणि 7 धावा. अतिशय खराब स्ट्राईक रेटने धावसंख्या जमवलेली आहे त्यांनी. बाद होऊन तंबूच्या ठिकाणी जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघतोय धावपळ मार्गस्थ होताना. आपण पाहतोय सर या स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज फ्रीज प्राप्त करून दिलाय रेफ्रिजरेटर, असे रायगडचे वसीम अक्रम, शाबीर शरीफ कुरेशी यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रामामित्र मंडल थळ बाजार आयोजित आपण पाहतोय कोली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड के वसीम अक्रम, शाबीर भाई कुरेशी आपका स्वागत है. याच्या नंतरचा सामना साई क्रीडा मंडळ थळबाजार विरुद्ध कायरा 11 थळ. एक संघ आहे वंदेश पाटील यांच्या मालकीचा संघ, तर कायरा 11 थळ आपण बघतोय समर्थ कोळी यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी 5 मिनिटात या आपण लगेच हे षटक संपल्यानंतर 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर सामना चालू करायचा. यस, थर्ड अंपायर आहे अजून. गेला बॅटर, तोच आऊट झाला. यस, अनिकेत मैदानात आपण बघतोय फलंदाजीसाठी आलेला आहे आणि अनिकेतवर जबाबदारी आहे. डावखुरा हाताचा फलंदाज तेज डैला गोलंदाजी सज्ज झालेला आहे. आमच्या बाजूने म्हणजे पॅव्हिलियन एन कडून गोलंदाजी करणार आहे. धावसंख्या दाफळकावर आपण बघतोय 15 धावा दाफळकावर लागलेल्या आहेत. पुढच्या पण चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होणार का? यस, कंप्लीट केली जाते. 2 धाव पूर्ण, तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे यश सरतांडेलचा, परंतु 2 धावांवर संतुष्ट फलंदाज अनिकेत. नवीन आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवर 2 धावा काढतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवते 17 पर्यंत. 17 रन्स ऑन द स्कोर बुक. 17 धावा धावफलकावरती पाहूया 17चा खतरा कोणासाठी निर्माण होतोय, तेज डैला की बॅटर अनिकेत. यावेळेला पुन्हा एकदा लेगस्टिकच्या खूपच बाहेर पंच थोडंसं आमच्याकडे वळतायत. पात्र निताव चेंडूची सांगता कमालीची गोलंदाजी लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला तेज डैलाने, मात्र त्या अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. डॉट चेंडू. हे बघा शारजाचं मैदान. सचिन तेंडुलकरची ती फलंदाजी बघितली होती शारजाच्या मैदानामध्ये. ऑस्ट्रेलियाला नेस्त नाबूद केलं होतं, परंतु याच वेळेला अतिशय चांगला स्ट्रोक्स बघायला मिळते अनिकेत कडून. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगला थ्रो सुद्धा केला जातो. एक धाव बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि महत्वपूर्ण अशा 2 धावा प्रणव सुरेकर यांनी आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 19 धावा दाफळकावर. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय घडणार, कारण मागच्या दोन्ही षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे, परंतु नवीन आलेला फलंदाज अनिकेत कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण सावांचा तो धावांचा जो आलेख आहे ना तो थोडासा माघारी परतलेला आहे. 19 धावा दाफळकावर आहेत आणि शेवटचा चेंडू म्हणजे शेवटचे 7 चेंडू येणं बाकी आहे. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक धाव काढण्याचा प्रयत्नामध्ये आणखी एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद.
में देखा ना हजारों में देखा, ना लाखों में देखा ना हजारों में देखा। गम देने वाले हैं दुनिया में, पर खुशी देने वालों में हमने शाबिर भाई कुरैशी को देखा। शाबिर भाई कुरैशी, आपका तहे दिल से वेलकम कोहली प्रीमियर लीग 2025, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज रेफ्रिजरेटर दिया गया इसे रायगढ़ के वसीम आक्रम। शाबिर भाई कुरैशी याने कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये सर्व खेळाडूंना नॅशनल इंटरनॅशनल सर्व आता नवगावच्या मैदानामध्ये एक से बढ़कर एक खेळाडू सुद्धा आणले होते। ISPL खेळणारे सर्व खेळाडू नवगावच्या महाशिवरात्री चषकामध्ये शाबिर भाईने उतरवले होते आणि शाबिर भाईने एक वर्ष स्पर्धा सुद्धा भरवली होती आणि ती स्पर्धा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली होती। पुढच्या वेळेला सुद्धा कदाचित या 2025-26 मध्ये किंवा 26-27 मध्ये त्यांच्या माध्यमातून एक भरघोस अशी मोठी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। बचे भी 6 गेंदे शेष बाकी है। सार्थक सर पाटील फलंदाजीसाठी आलेत। सार्थक सर पाटील पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील। चलो जास्तीचा वेळ घालवायचा नाहीये। हर्ष यश सरतांडेल नाणेफेकीसाठी आलेले आहेत। कर्णधार साई क्रीडा मंडळाचे पुन्हा कायरा सिद्धांत नवले या आपण सुद्धा नाणेफेक करण्यासाठी। नवीन आलेला तो इकडे राहील आणि स्ट्राइकला यश। कम ऑन यार, ओव्हर झालेली आहे। बरोबर, ओके, यस यस बरोबर आहे। आता ओके आहे सगळं। शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये? अक्षय शिवाजी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय शेवटच्या षटकासाठी। नवीन आलेला फलंदाज सार्थक सर पाटील काय करणार शेवटच्या षटकामध्ये? पहिला चेंडू आउट ऑफ लेग स्टंप, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड डिलिव्हरी। अवांतर धावसंख्येने आपण बघतोय कशाबशा 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, परंतु या शेवटच्या षटकात सार्थकला मात्र आपली चांगली कामगिरी करावी लागेल। या सार्थक पाटीलकडे ती क्षमता आहे सर, आणि त्यांचे संघमालक प्रफुल्लजी बाणकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। नक्कीच यावेळेला लिडिंग आहे। चेंडू थोडासा खाली राहतोय, सरळ रोहित नागोजी यांच्या हातामध्ये विसावतोय। डॉट चेंडूची सांगता, कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय। गोलंदाज अक्षय शिवाजी। चौथं षटक आहे मार्गस्थ। आता मात्र अक्षय शिवाजी गोलंदाजी करतायत। सार्थक सर पाटील आणि यावेळेला सार्थक सर पाटीलचा मोठा फटका, अपुलचा फटका, 440 का झटका, चेंडू सीमा पार, कोहली प्रीमियर लीग षटकार। अतिशय चांगला दणकेबाज स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळाला होता। शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होत्या, पूल केला, सक्सेसफुली षटकारासाठी पाठवला। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय शिवाजी फलंदाजीसाठी सार्थक सर पाटील। धावसंख्या झाली 26। प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे। जास्तीत जास्त फटके मारा, पारितोषिकांची बक्षिसं मिळवा आणि संघाला सुद्धा जिंकवा अशी धारणा संघाच्या संघ मालकाची आहे। बघूया पुढचा चेंडू। पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय। चेंडू वन बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव काढली आणि यस एकच धाव काढलेली आहे आणि फलंदाजांनी स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे। स्ट्राईक चेंज झालेली आहे कारण त्यावेळेला फलंदाज बाद झाला ना, त्यावेळेला पंचांचं लक्ष होतं आमचं नसलं तरी की क्रॉस झालेले आहेत दोन्ही फलंदाज। सार्थक सर पाटील एक चांगले फलंदाज आहेत। आपण पाहतो अलिबाग तालुक्यामधून आज मोठे मोठे प्लेयर घडतायत आणि ती पूर्ण किमया वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलीत, तोच सार्थक सर पाटील। यावेळी पुन्हा एकदा ऑन राईज खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले, कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली,
तद्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 2 निवार धावसंख्या झाली ती 29-29. शेवटचे 2 चेंडू आहेत, 29 धावा आहे. जर या शेवटच्या 2 चेंडूंना 2 षटकार लागले ना तर मात्र संघ 40 पार होईल आणि ती सार्थकला किमया करून दाखवावी लागेल. 2 चेंडू बाकी आहेत सर. 2 to go. आमचे गुणलेखक लाजवाब आहेत, डोंट वरी. आहा, लूज डिलिव्हरी होती. एक धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच्या रूपात सार्थक सरपाटील माघारी परततोय. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मुन्ना भाई भाईजान बुखारी. शेवटचा चेंडू शेवटच्या चांगल्या पद्धतीने खेळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतो. इट्स अ फॅन्टास्टिक शॉट. षटकार. रन्स म्हणजे 36 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शेवटचा षटकार मारणारा संग्राम, नॉन स्ट्राईकला होता तो राजेश सारंग. 36 धावांचं लक्ष आहे. या कर्णधार या साखरकर 11. आणि अँथोनी, त्यामध्ये बुंदके साहेब अँथोनी होते. किशोर ढोले आमचे मित्र स्वर्गवासी किशोर ढोले, अकबर आणि मी अमर अशा पद्धतीने होतो. परंतु मी पोलीस झालो, अमर झालो. त्यामध्ये इन्स्पेक्टर जरी नसलो तरी अमर झालो. आणि जॉनी सुद्धा अँथोनी शेवटपर्यंत राहिलेला आहे. यस. सिद्धांत नवले और ओम साखरकर. या नाणेफेकीचा कौल घ्या कॅमेरामन. विच कॅमेरा? यस, कॅमेरामध्ये आपण उजा. सन्माननीय श्री गजाननजी बुंदके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. 4 षटकांचा हा सामना, सेकंडला सामना आजच्या दिवसातील. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो साई क्रीडा मंडळाच्या बाजूने आणि निर्णय लगेच कळवानंतर. चला सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. 37 धावांचं लक्ष्य आहे. झाले चेंज, आता केलं तर केलं, नाही केलं तरी चालेल, फक्त सर्वांना खेळायला चान्स द्या हीच अपेक्षा आहे. आमदार साहेबांची एकच इच्छा आहे की सर्व खेळाडूंना खेळायला संधी मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या रामा पाटील मित्रमंडळाची सुद्धा इच्छा आहे
त्याचप्रमाणे ही स्पर्धा होते। याच दरम्यान प्रसादजी पाटील लोणारे गावचे ग्रामस्थ आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। मी विनंती करतोय त्यांना सुद्धा की आपण येऊन सभामंडपात आसनस्थ व्हायचं आहे। त्यांचा शब्द सुमानाने सन्मान केला जातोय आणि विनंती करतोय आपण बसा। चला बघूया, लक्ष छोटं आहे, 36 धावांचं लक्ष आहे, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली ना तर लक्ष सुद्धा मोठं होऊ शकते। जयेश सुरेकर आणि त्याचा साथीदार संकेत कोटकर ही जोडी मैदानात आलेली फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीची धुरा संघाचा कर्णधार सुजय पावशे। कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बघूया कशा पद्धतीने ही लढत होणार आहे, कारण पहिल्याच चेंडूवर फलंदाजी करत असताना सुजय पावशेला प्रणव सुरेकर स्वतःच्या संघातील गावातील खेळाडू जो ओमसाई नवगाव संघाचा कर्णधार त्याने माघारी परतावलं होतं, परंतु ती कसर त्याला आता गोलंदाजीमध्ये मात्र भरून काढावी लागेल। हे अतिशय महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी बघायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारे चेंडू तटावला होता, चेंडू ढकलून काढला होता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये, एक धाव मात्र मिळते। धावसंख्येला सुरुवात झाली एका धावेने। क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सोनू बंद्री आणि नक्कीच सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय आणि तो दाखवतोय आणि नक्कीच केल राहुल अतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 आपण पाहतोय धाव फलकावरती। बोर्ली गावाला बिलॉंग करणारा हा आपण बघतोय संकेत कोटकर कशा पद्धतीने फलंदाजी करेल, या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी त्याला प्राप्त झालेली आहे। संकेतला आपण बघितलं होतं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली, मुंबई सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि आज या स्पर्धेतून खेळताना कशा पद्धतीने फलंदाजी करेल रोहनला त्याच्यावर खूप मोठा विश्वास आहे। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण फील्ड करतोय का, यस फील्ड करतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी वाचवतोय। अतिशय चांगलं त्या ठिकाणी रोहन धसाडे यांचं क्षेत्ररक्षण। धावसंख्येत 2ची वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा। यस धावसंख्येत आपण करते आपण पाहतो 3 धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल स्कोर कार्ड पर आते हुए 3 धावा धाव फलकावरती। परंतु 33 कोटीचा चुना लावला नताशा भाभीने आणि यजुवेंद्र चहलला कितीचा चुना लावलाय, त्याची पण भाभी गेली सोडून। परंतु पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड केला टाकला होता। अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडून दिसते, त्याला माहिती आहे 36 धावा आहेत, 9च्या सरासरीने अपोजिट संघाला धावा काढून द्यायच्या नाही आहेत, त्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे। याही वेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप गलीच्या डोक्यावरून चेंडू जातोय, 1 बाउंस सीमा रेषा पार, एक अप्रतिम दर्जाचा चौकार। इस छवि के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है रीना भाभी के हीरो जर्सी नंबर 7 केदार साखरकर स्कोर कार्ड पर आते हुए। नक्कीच प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षक सार्थक सर पाटील याने आणि नक्कीच त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी सुद्धा झालाय, 100% देण्याचा प्रयत्न केलाय। जर झेल पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याचा तोल गेला असता आणि षटकार गेला असता, म्हणून आपल्या संघासाठी 5 धावा मात्र त्याने नक्की वाचवलेल्या आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। झेल सोडला हे महत्त्वाचं नाही तर 5 धावा वाचवल्यात हे महत्त्वाचं आहे। धावसंख्या 8 धावा। पुढच्या चेंडूवर जोरात प्रहार केला जातो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहे, परंतु क्या बात आहे 100% तेवढ्या लांबून दूर वरून आले, झेल टिपण्याचा प्रयत्न केला, सरते शेवटी थोडेसे मागे ठरले पण प्रयत्नाला 100% एफर्ट है।
ना वेगळ्या पद्धतीने केली होती, त्याच्यामुळे दोन्ही जे झेल होते ना ते मात्र मिळालेले नाही आहेत. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 36 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आहे. जास्तीचा वेळ घ्यायचा नाही आहे, कारण याच्यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत शेवटच्या सामन्यामध्ये, त्यामुळे वेळ होऊ शकेल. पंच आपण सुद्धा हस्तक्षेप करा आणि लवकर घ्यायला भाग पाडा. 3 षटकं जरी आपल्याला 15 मिनिटं आपल्याला भरपूर असली तरी सुद्धा वेळ नाही ना, सूर्य तो खाली जातोय, कारण याच्यानंतर आणखी 2 सामने व्हायचे आहेत आणि ते आपल्याला दिवसा उजेडी खेळवायलाचे आहेत. कारण परवाच्या दिवशी उद्याच्या दिवशी ऑलरेडी एक सामना ॲडिशनल झालेला आहे. आणखी होऊ नये अशी संपूर्ण प्रेक्षकांची इच्छा आहे. प्रेक्षकांनी आम्हाला सांगितलंय की काळोखामध्ये तुम्ही दिवे लावा, ते दिवे आहेत ना ते टॉवर ते इथे येऊन लावा, परंतु सामना खेळवा. आता मात्र गोलंदाजीसाठी त्यात गोलंदाज सार्थक सर पाटील, इमर्जिंग प्लेअरचा किताब पटकावणारे गोलंदाज आज पुन्हा एकदा निलेश आणि प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर संघासाठी कशा प्रकारे लढतील. सार्थक सर पाटील नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत. आज त्यांची किमया आहे. स्पीडअप करायचंय गोलंदाजी करणारा संघ. वारंवार सूचना देणार नाही, टाइम चालू आहे. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. नक्की त्याच्यासाठी तुम्हाला भूदंड भोगावा लागेल. तो थांबणार नाहीये, तो कोणासाठी थांबणार नाहीये, तो फक्त एकदाच कोणासाठी थांबला होता, हा सूर्य आणि हा जयेंद्र त्याच टायमाला थांबला होता. तुम्ही जो सराव करताय ना तो तुम्ही बंद करा. बिट्टू जा घरी जा आणि प्रॅक्टिस करा आणि मग मॅच चालू झाल्यावर ये. सार्थक सर पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती धावफलकावरती. हो पहिला चेंडू यावेळेला सासोबेनी खोकून षटकार मारलाय ठोकून. चेंडू सीमा पार यावेळेला येतोय. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच षटकार. पहिल्या चेंडूवरती सार्थक सर पाटील वरती केलेला काउंटर अटॅक. पुन्हा एकदा स्टेट अँड ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू गेलाय सीमा पार. कोहली प्रीमियर लीग दमदार षटकार. षटकार आल्यानंतर खूप अंतर कमी झालेलं आहे. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 16 चेंडू येणं बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. हा सामना बहुतेक वेळ वाचवणारा ठरेल असं वाटायला लागलेलं आहे, परंतु कमबॅक करावा लागेल सार्थक पाटीलला. पुन्हा एकदा जोरात पटका या ठिकाणी. अतिशय चांगला वेगाने चेंडू जातोय लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून सीमा रेषा पार. चौकार. 8 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी करतायत दोन्ही बॅटर जय सुरेकर आणि संकेत कोटकर. ओहो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फाटका. फलंदाजाच्या बॅटरीने ते घाळाघाती प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार षटकार. आवश्यकता है. सार्थक सर पाटिल वरती केलेला अटॅक लैला के शादी में लफड़ा हो गया. चांगली फलंदाजी होत होती. हे आत्मविश्वास और कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं आणि नक्कीच चांगली फलंदाजी करत होते सरळ हाताने. उलट्या बॅटीने खेळण्याची आवश्यकता नव्हती आणि नक्कीच हा निर्धाव चेंडू.
आणि यावेळेला हा विजयी फटका, चेंडू सीमा पार, षटकार डीजे. अतिशय चांगला दिमाखामध्ये विजय प्राप्त केलेला आहे आणि आपल्या आशा सुपर 8 मध्ये जाण्याच्या श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाने अजूनही पल्लवीत ठेवलेले आहेत. याच्यानंतरचा